नवी मुंबईमध्ये 31च्या दिनाच्या निमित्ताने आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आता चेकिंग केली जात आहे। आपण सध्या आहोत की नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक आहोत वाशीमधल्या, आणि या ठिकाणी आपण पाहतो की ड्रंक अँड ड्राइव्ह संदर्भातल्या केसेस आहेत ते आता करायला सुरुवात झालेली आहे। वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून आहे ते ड्रंक अँड ड्राइव्ह संदर्भातलं या ठिकाणी गनच्या माध्यमातून आहे ते चेकिंग केलं जात आहे। 31ची ही रात्र आहे, त्यामुळे या दिवशी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेस झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये म्हणूनच आहे ते या ठिकाणी खबरदारी घेतली जात आहे। आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून नवी मुंबईतल्या सर्व चौकामध्ये आहे ते अशा प्रकारचा संपूर्णपणे बंदोबस्त आहे तो लावण्यात आलेला आहे। नवी मुंबईतले जे मेन चौक आहेत, मुख्य रस्ते आहेत, त्याचबरोबर साइन पनवेल हायवे असेल, पाम बीच रोड असेल, या सर्वच भागामध्ये आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांच्या माध्यमातून आहे ते चेकिंग केलं जात आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे सर, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, किती पोलीस अधिकारी कर्मचारी रस्त्यावरती आहेत, काय कडक बंदोबस्त ठेवलाय? आज जवळजवळ 3,500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नवी मुंबईच्या रोड्सवर आणि सीसीटीव्हीवर युनिफॉर्म मध्ये आणि साध्या गणवेशामध्ये संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिसरामध्ये डिप्लॉइड आहेत। सर्व महत्वाचे कार्यक्रमाची ठिकाणं, पब्लिक प्लेसेस, हॉटेल्स किंवा जे प्रायव्हेट फार्म हाऊसेस पण आहेत त्या ठिकाणी पण पोलिसांची करडी नजर आहे। लोकांना आम्ही सातत्याने तेच अपील करतो आहे की आपण कृपया करून मद्यप्राशन केलेलं असाल तर गाडी चालवू नये, जेणेकरून स्वतःचं लाईफ, स्वतःची फॅमिली सुद्धा सुरक्षित राहील आणि इतर रोड युजर्स पण सुरक्षित राहू शकतील आहेत। आमचा प्रयत्न आहे की संपूर्ण नागरिकांसाठी, विशेष करून महिला वर्ग आणि बालकांसाठी आपल्याला एक सुरक्षित वातावरण तयार करून द्यायचं आहे, जेणेकरून नववर्षाचं स्वागत हे सर्वजण आनंदाने आणि जल्लोषात करतील। सर, पहाटेपर्यंत हॉटेल चालू राहणार आहे, त्यामुळे छेडछाड सारख्या गोष्टी या आधी झालेल्या आहेत, त्या संदर्भात आपला कशा प्रकारे त्याच्यावरती नजर असणार आहे, किंवा सिव्हिलमध्ये काय पोलीस असतील, हॉटेल्समध्ये, पबमध्ये? मी तेच सांगितलं की 100च्या वर जास्त ठिकाणी नाकाबंदी आहे, जेणेकरून अशा स्वरूपाची हुल्लडबाजी कोणी जर करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना ताबडतोब चाप बसेल आहे। आणि जे महत्वाचे कॉंग्रिगेशन्स आहे, जिथे आपण विशेष करून महिला वर्ग आणि बालकं यांचा वावर आहे, त्या ठिकाणी आमचे साध्या गणवेशामध्ये पण लोक आहेत, सीसीटीव्ही सर्वेलन्स सुद्धा आहे आणि युनिफॉर्म मध्ये लोक सुद्धा आहेत, जेणेकरून आणि काही इन्फॉर्मर सुद्धा आम्ही पेरून ठेवलेले आहेत, जेणेकरून कोणाच्याही मनामध्ये जर कसल्याही स्वरूपाचं असं किल्मिश आलं तर त्याला तिथेच चाप देता येईल। नक्कीच आपण पाहतो का ते जवळपास 3,500 पोलीस अधिकारी कर्मचारी नवी मुंबईमध्ये तैनात करण्यात असून हॉटेल, पब, बार मध्ये सुद्धा साध्या गणवेशामध्ये पोलीस ठेवले, जेणेकरून कुठल्याही महिलांची, मुलींची छेडछाड होऊ नये। विनायक पल्ले, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।